वनामध्ये तुम्हाला जाती नाहीत त्याच्यात, म्हणजे जातीचा काही संबंध नाही. जन्माला जे आहे ते शूद्र, की जन्माने प्रत्येक व्यक्ती शूद्रच असते. कारण शूद्र का मी तुम्हाला मागे सांगितलं की शूद्र शब्दाची व्याख्या लागू पडते, पसरते, वाढते आणि अधिक हवं असतं. लक्षात की नाही. झोप एकदा त्याला सुरुवातीला माहिती आहे झोप, तर मुलं 22-22 तास झोपतात, रडायला लागलं तर अर्धा तास रडतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे की वन आहे ना, श्रीकृष्ण जेव्हा इथे शिकवायला आले वृंदावनामध्ये जास्त असायचे, तो वन शब्द जो आहे ना तो विश्वासाठी वापरलेला. का? कारण की विश्व वन सारखे आहेत. वनामध्ये उंच झाड, बुटकं झाड, सुचिपर्णी वृक्ष असेल, मोठ्या पानाचा असेल, तळी असतील, त्याच्यात कमळं असतील, आणि वरती जी आहेत त्याच्यामध्ये अत्यंत कडू वासाची फुलं असतील. नंतर काटेरी झाडं आहेत, विषारी झाडं आहेत. काही फळं कडू असली तरी विषारी नाही आहेत, काही कडू नसली तरी विषारी आहेत. आंब्यासारखी गोड फळं आहेत, लहान मोठे, आणि ती सर्व प्रकारच्या कीटकांना, बॅक्टेरियांना, आणि अगदी जंगलाचा राजा जो आहे त्या सिंहापर्यंत सगळ्यांना थारा देतात. तसं हे विश्व आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांना परमेश्वराने जागा करून दिली आहे. आणि तुम्ही तुमच्या गुणाप्रमाणे तुम्ही काय हवं आहे आणि काय नको आहे ते पाहून करायचं. तुम्हाला कफ झालाय म्हटल्यावर थोडंसं मधाबरोबर आडुळशाचा रस दिला तर कडूच येतो. तर तुम्ही म्हणाल काय आम्हाला वाटलं काहीतरी गोडधोड काय खाऊ गोड खाऊ कुठे घालणार आत्ता. तुम्हाला गुण कशाचा हवा आहे, तर गुणकर्म विभाग अशा, त्याचं कर्म काय होऊ शकतं. मोठं असं मस्त झाड आहे, अरे म्हटलं ह्याचं फळ्या कापून मी कपाट बनवू शकेन, तर म्हणलं नाही नाही, ह्याचं कपाटपट होत नाही, कारण ह्याचं इतकं हलकं आहे, ते फळी कापली की त्याला वजन नाही आणि अशी वाकणार ती दुसऱ्या दिवशी. त्यामुळे त्याचा गुण असा असल्यामुळे ते झाड आहे, ते जे पडलं तो कोणी उचलून न्यायला तयार नाही. करणार काय त्याचं, आणि जाळाला घेतलं की भुरभुर जळणार. तर गुण आणि कर्म ह्याच्याप्रमाणे संपूर्ण हे विभाग 4 वर्णांचे केले, आणि ते 4 वर्ण हे माणसाला तुम्ही लावलेत. माणसाला नाही लावायचे, सगळ्याला लावायचे. जसं आमचं वातपित्त कफ आहे, तर आम्ही फक्त काही ते माणसाला लावत नाही, काही वस्तूलाही लावतो. मी नेहमी उदाहरण घेतो की समोर मायक्रोफोनचा स्टँड असतो, तेव्हा त्याचा जो बॉटम आहे तर तो हलू नाही जागचा, स्थिरत्व द्यावं. पृथ्वी तत्व जास्त, म्हणून तो कफाचा म्हणजे जास्त वजनदार लागतो. आणि त्याचा जो वरचा हा आहे बोलायसाठी, त्याला वाकवावं लागतं, इकडे तिकडे हलवावं लागतं. म्हणजे त्याच्यामध्ये जोपर्यंत तसा गुण नसेल तेव्हा मी त्याला हे कसं करणार. आणि पुढची जी जाळी असते आणि आतमध्ये जे आवाज जिथून खेचून जातो ते सगळं पोकळ असतं, आकाश तत्व, ते ध्वनीशी संलग्न असतं. तर ध्वनी ते पकडतं. उद्या इथे असं सॉलिड एक ठोकळा ठेवला तर ध्वनी जाणारच नाही ना. तर त्याच्यामध्ये त्याचेही वातपित्तादी गुण आहेत. तर डिझाईन करताना सगळे गुण नीट बॅलन्स लागतात ज्या त्या ठिकाणी. पुन्हा तर ते ज्या त्या ठिकाणी बॅलन्स करायचे. झाडाची वातपित्त कफ हीच तर आयुर्वेदाची किंवा वेदांची ब्युटी आहे. तर सांगायचा हेतू काय की गुणकर्म विभाग अशा, असं पहा भगवद्गीताही म्हणते. कोणी आणि का तुम्ही असं सांगताय लोकांना की शूद्र ब्राह्मण आणि हे सगळे असे जन्माने आहेत म्हणून, आणि त्यांच्या जीवावरती त्यांना विभागून त्यांना काहीतरी थोडंसं काहीतरी देऊन त्यांचीही उत्क्रांती होणार नाही. आणि तुम्ही किती दिवस अशा तऱ्हेने फायदा उचलणार का. त्यांच्या जीवावर आम्ही जगायचं आहे. स्वतः करा ना हाताने. आणि दुसरं म्हणजे असं की एखाद्याला मदत जर अशी नुसती दिली ना तर तो कधीच मोठा होत नाही. त्याला ते मिळवण्यासाठीचं ज्ञान देणं आवश्यक असतं. ते दिलं की तो परमनंट मोठा होतो. तुम्ही जे म्हटलात ना की ही सगळी उत्क्रांत होते, किंवा अगदी म्हणजे लहानपणीच आपण म्हणजे लहान असताना आपण अगदी शूद्र अवस्थेत असतो. पण पुन्हा 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 मी त्या मुद्द्यावर येतोय आणि तुमच्याकडनं समजून घेतो. त्याचं कारण हेच आहे की जो आत्ताचा कलह आहे किंवा आत्ताचा कलह पसरवण्यासाठीची जी काही यंत्रणा भलीबुरी इकडनं तिकडनं दोन्ही बाजूनी जी काम करत असते, त्यामध्ये जातीतलं आणि जाती आधारित जे शोषण व्यवस्था आहे ती त्याला अध्यारूत असते आणि ती मान्य झालेली आहे. एका ज्यांना शूद्र म्हणून हिणवण्यात आलेलं आहे किंवा ज्यांना शूद्र म्हणून आत्तापर्यंत काही भोगलेले आहेत ती माणसं, त्यांना तिकडे बसवण्यात आलेलं आहे, त्या पद्धतीनं बसवण्यात आलेलं आहे. तर ती व्यवस्था कुठेतरी आपल्याला नाकारायची आहे. आणि या खास करून आपण या पांडुरंगाच्या पूजेच्या निमित्ताने जी चर्चा करतोय, ज्याच्यात
हे सगळं नाकारलंय, त्या संतांनी सुद्धा नाकारलेलं आहे. तर मेळ कसा घालायचा म्हणजे या सगळ्या गोष्टी? मी तर काही राजकारणी नाही आहे हां. आणि हा सगळा वाद आहे त्याच्यात आपल्याला काही कळत नाही, टू बी व्हेरी फ्रँक. मला यायला काही कळत नाही. पण मी एक गोष्ट फक्त मनात विचार करतो की ह्या सर्वांना सारखी संधी, सारखा समभाव आणि सारखा जीव म्हणून, त्याचा आत्मा म्हणून, त्याच्यामध्ये देव पाहून सारखा मान त्याला माझ्या एवढा म्हणजे मी काही मान देणार नव्हे, की जो असा विचार करतोय त्याला मी माझा म्हणतोय. तर त्यांनी स्वतः विचार करायचा की हा आपण सारखेच आहोत. सगळीकडे जर परमात्मा पाहायचा आहे आणि जनता जनार्दनातच देव विखुरलेला आहे हे जर निश्चित आहे, तर ह्या माणसातही आहे, मांजरात आहे तर त्याच्यात असेलच ना. तेव्हा हा भाव हवा आहे, समभाव हवा आहे, सर्वांना सारखी संधी हवी आहे, त्यांचं शोषण होऊ नये, त्यांना अपमानित होऊ नये, हे सगळं अक्षरशः आजच्या आज व्हावं, आत्ताच्या आत्ता व्हावं. नक्की. म्हणजे गुरुजींनी जे आपल्याला सांगितलं की पुरुष सुक्ताच्या संदर्भामध्ये एक विपर्यास झालेला आहे एक प्रकारचा, आणि त्यामुळे पुरुष सुक्ताच्या बाबत जे आक्षेप घेतले जात आहेत ते आक्षेप काही खरे नाही आहेत. त्यांचा अभ्यास आहे या सगळ्या विषयावरचा. अर्थातच गुरुजींबरोबर आपण आणखीन महत्त्वाच्या विषयांवरती बोलणार आहोत. पुरुष सुक्ताच्या संदर्भामध्ये आणि पांडुरंगाची पूजा करण्याच्या संदर्भामध्ये जे आक्षेप घेतले जात आहेत, ज्या संदर्भामध्ये आता एक चर्चा आणि वादाचं स्वरूप आलेलं आहे, त्या आक्षेपांच्या बाबतीमध्ये जर आपण एक म्हणू शकलो की 1973चा विठ्ठल मंदिर कायदा असो किंवा भागवत संप्रदाय असो, या कुणाचाही खरं तर अशा प्रकारच्या पूजेवरती आक्षेप नाही आहे. आत्ताचं जो आक्षेप घेणारी जी मंडळी आहेत त्यांनीसुद्धा या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा. अर्थात प्रत्येकाला वाद करण्याचा आणि त्या संदर्भात आक्षेप घेण्याचा अधिकार आहे. या अधिकाराच्या अंतर्गत आपण एक वेगळी बाजू या विषयातल्या अधिकारी व्यक्तींकडनं समजून घेतली, गुरुजींकडनं समजून घेतली. त्यांच्याकडनं आणखीन काही विषय आपण समजून घेणार आहोत. या उत्सवाच्या काळामध्ये काही वादविवाद निर्माण होत आहेत. देवाच्या संदर्भामध्ये, गुरूंच्या संदर्भामध्ये सुद्धा असेच काही वाद अलीकडच्या काळात निर्माण झाले, त्याबद्दल पण आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आत्ताच्या या भागामध्ये आपण इथेच थांबतोय. धन्यवाद. नमस्कार.